पूर्ण सांगितले मला काही पाहिजे नाही, तुमची दर्शन रोजी पाहिजे। यासाठी विष्णूने त्याची अंगावर उजवा पाय ठेवलेत, बोललेत जर मी तुमची अंगावर स्वतः बसतो तर विष्णू लोकांची क्रिया बंद होईल। मी तुमची अंगावर पाय ठेवतो, तुम्हाला पायाची रोजी दर्शन करा, पूजा करा, तर तुम्हाला सगळे इच्छा पूरा होईल। विष्णूने पाव ठेवले तर मंदिराचे नाव पाडलेत विष्णू पाद। दुसरा वरदान दिलेत की आज मी जसा तुमची अंगावर बसून पितृयज्ञ केलेत तसा आज पर्यंत जितकी लोक येतात प्रत्येक मनुष्याची डोक्यानी 4 ऋण होता, आईची ऋण, बापाची ऋण, गुरुची ऋण। यासाठी मुला वा लहान वा मोठे वा प्रत्येक मनुष्याची डोक्यानी जे ऋण आहेत त्या ऋणात उद्धार व्हायला प्रत्येकाला वेगळे वेगळे अधिकार आहेत। आणि जे लोक येतात ते गयासूरची अंगावर बसून जे पितृयज्ञ करता, यज्ञ झाल्यावर जे विष्णूची पायाची दर्शन करता त्याला पित्रांना मोक्ष मिळता। नाव पाडलेत मोक्ष गया। जर विष्णूने हे अधिकार दिले तर पहिला पिंड सुरुवाती करायला आलेत कोण? राम। पण राजा दशरथ रामाची हाताने पिंड नाही घेतले, पिंड घेतले सीतेची हाताने। कशाला? ज्या टाइम राम वनवासाला निघलेत त्या टाइम राजा दशरथ राम 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 करून वारलेत, पण रामाची भेट झालेत नाही। 14 वर्ष झालेत तर राम लक्ष्मण सीता फिरून फिरून जर हे जागेवर आलेत तर विष्णूने जसा सांगितला होता की पितृ स्वतः वाहन होता, तर रामाची संध्याकाळी ते झोपलेत। तर पहिला नियम काय होता? जितकी वेळ मालक झोपलेत तर रात्रीभर बाई लोकांना काय नियम होता? मालकाची पाय दावायची जे आज उलट झाले।